नमस्कार, आपले वर्षाज आर्टनेसमध्ये स्वागत आहे. आज मी तुम्हाला जुन्या शर्टपासून आपल्या रोजच्या जीवनात लागणारी एक गोष्ट बनवून दाखवणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. तर ती गोष्ट कोणती? तुम्हाला माहीत असणारी ती गोष्ट आहे व तुम्ही कित्येक वेळा बनवली सुद्धा असेल, पण ही माझी पद्धत मी जी दाखवत आहे ही थोडीशी नवीन आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात प्रथम एखादा जुना शर्ट घेऊन त्याच्या शिवलेल्या ज्या काठाळ्या साईडच्या असतात त्या कट करून घ्यायच्या व मी आता इथं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये एक उशी तयार करायचं दाखवले होते. त्याच उशीचं हे कवर वेगळ्या पद्धतीने व सोप्या पद्धतीने दाखवत आहे. यासाठी तुम्ही मशीनचा वापर केला तरी चालेल किंवा हातावर तुम्ही टाके घातलं तरी चालेल. अगदी 5 मिनिटात होऊन जाणारा हा उशीचा कवर आहे. आता मी या शर्टच्या साईडची शिलाई कट करून झाल्यानंतर बटन पट्टीच्या साईडून आपल्याला घडी घालून घ्यायची आहे. घडी घातल्यानंतर हे 4 पदर होतील. मग आपल्याला उशीच्या साईडचं माप टाकून हे आधी एकसारखं कट करून घ्यायचं. उशीचं माप मी मागच्या व्हिडिओमध्ये जितकं घातलं होतं तेच मी इथं कव्हरसाठी माप घेणार आहे. आधी मी अंदाजे माप टाकून बरोबर जिथे आयताकार कापड आपल्याला शिल्लक राहील अशा प्रकारे मी माप टाकून हे आधी कट करून घेते. या प्रकारे कट करून घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या उशीचं माप टाकून परत तुम्ही कट करून घेऊ शकता. आता हे कट झाल्यानंतर हे दोन्ही पीस उलगडून एकमेकावर उलट्या बाजूनी ठेवून चारी बाजूनी शिलाई मारून घ्यायची. या व्हिडिओमध्ये मी दाखवते त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. या पद्धतीने चारी बाजूंनी आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. जर का तुमच्याकडे शिलाई मशीन नसेल तर तुम्ही हातावर सुद्धा टाके घालून 5 मिनिटात हे कव्हर तुम्ही बनवू शकता. या प्रकारे शिलाई मारून झाल्यानंतर त्याचे जे बटन आहेत ते ओपन करून ही कव्हर सरळ करून घ्यायची. कव्हर मध्ये आता उशी घालायची. आपण जे उशी बनवताना जो वेलक्रो लावला होता तो वेलक्रो बटनाच्या साईडला करायचा, म्हणजे तो आपल्याला डोक्याला रुतणार नाही. या प्रकारे कव्हर मध्ये उशी घालून झाल्यानंतर आपण जे बटन आपण ओपन केलेले होते ते परत पॅक करायचे. या प्रकारे आपली उशी व उशीचं कव्हर घरातील जुन्या कापडापासून व चिंध्यापासून तयार करून झालेले आहे. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. धन्यवाद.